नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या थकबाकीदारांकडे महापालिकेच्या वतीने ढोल वाजवून कर वसुली केली जात आहे. करदात्यांकडे सुमारे 100 कोटींच्या वर थकबाकी आहे. सुमारे 10 ते 15 वर्षांपासून या करदात्यांकडे मोठ्या प्रमाणात कर बाकी आहे. अशा करदात्यांवर आता महापालिका प्रशासनाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या वतीने 13 पथकाची नियुक्ती करण्यात आली असून विविध भागांमध्ये जाऊन वसुली केली जात आहे. वारंवार नोटिसा बजावून देखील करदाते कुठल्याही पद्धतीचे कर भरत नसल्याने अखेर महापालिकेने ढोल वाजवून कर वसुली करत आहे. ज्यांनी कर भरला नाही अशा मालमत्तांवर सील करण्यात येत आहे. माझं नाव रवी किरण प्रकाश पाटकरी. माझ्यासोबत आहेत मधुकर निकुंबे, जे मालमत्ता कर अधीक्षक आहेत. माननीय आयुक्त साहेब यांचे आदेश आहेत आम्हाला की लोकच जर आता घरपट्टी भरत नसतील, आम्ही यांना नोटिसा दिलेल्या आहेत. वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही घरपट्टी भरा, पाणीपट्टी भरा, पण असे बरेचसे थकबाकीदार आहेत जे 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले त्यांच्याकडे थकबाकी पेंडिंग आहे. तसंच आज देवपूर गल्ली नंबर 10 येथे आले असतात गुजराती म्हणून आहे, आपलं मारवाडी खंडेलवाल म्हणून आहेत, तर त्यांच्याकडे आमचे 2,74,000 थकबाकी बाकी आहे. मागच्या 10 वर्षापासूनची ही थकबाकी बाकी आहे, त्यांनी भरली नाही. आज त्यांचे सगळे दुकानं आम्ही सील केलेले आहे, त्यांच्या घरासमोर ढोल वाजवलेला आहे. आणि आम्ही सगळ्या धुळेकर जनतेला आवाहन करतो, अशी नामुष्की तुमच्यावर येऊ देऊ नका. आम्हाला काय हौस नाही आहे, पण अशी नामुष्की तुमच्यावर येऊ देऊ नका. प्रशासनाला वसुली करणं आवश्यक आहे. माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदयांचे आदेश आहे. जे थकबाकी भरणार नाही, आम्ही त्यांच्या घरी जाणार, दिवसभर थांबणार, ढोल वाजवणार आणि वसुली करणार. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.